This is not road. So we got the new subscriber here in the elephant camp as well. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये एक्सप्लोर विथ अमेय. मित्रांनो, मस्त गुलाबी थंडीचा सीझन आहे आणि साऊथ इंडियामध्ये फिरायचं झालं तर आपल्या मनात नक्कीच एक नाव आल्याशिवाय राहत नाही, ते म्हणजे कुर्ग. कुर्ग हे कर्नाटकातील एक नयनरम्य डोंगराळ जिल्हा आहे, जो त्याच्या धुक्याचे डोंगर, हिरव्यागार कॉफी आणि मसाल्यांच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. म्हणून अशा या थंड हवामान आणि निसर्गरम्य सौंदर्य असणाऱ्या कुर्गला भारताचे स्कॉटलंड देखील म्हटले जाते. येथील प्रमुख आकर्षणांमध्ये आपण भेट देणार आहोत मडिकेरी जवळ असलेले मंडळापट्टी व्ह्यू पॉइंट, हरिगंग एलिफंट कॅम्प आणि नामड्रोलिंग मॉनेस्ट्री. चला तर मग या वन डे ट्रिपची सुरुवात करूयात मंडळापट्टी व्ह्यू पॉइंट पासून. आम्ही ट्रिपची सुरुवात मंगलोर पासून केली. मंगलोर ते मडिकेरी हे अंतर जवळपास 140 किलोमीटर आहे. येथील जवळचे एअरपोर्ट कन्नूर तर जवळचे रेल्वे स्टेशन मंगलोर आहे. मंडळपट्टी ते मडिकेरी अंतर जवळपास 20 ते 25 किलोमीटर आहे आणि वेस्टर्न घाटाच्या पुष्पगिरी जंगल क्षेत्रामध्ये येते. हे ठिकाण निसर्गप्रेमी, फोटोग्राफर्स आणि ऑफ रोड ॲडव्हेंचर आवडणाऱ्यांसाठी कूर्गमधील एक मस्ट व्हिजिट स्पॉट आहे. मंगलोर ते मंडलपट्टी या प्रवासात रस्त्याच्या दोन्ही बाजूने पसरलेले हिरवे डोंगर खूपच अप्रतिम दिसतात. बाजूलाच कॉफीच्या बागा, दाट जंगल आणि वळणावळणाचा रस्ता. संपूर्ण प्रवास अगदी सिनेमॅटिक वाटत होता. तर मित्रांनो, आपण आता अबिफॉल जंक्शनला आलेलो आहोत आणि एक रस्ता तुम्ही पाठीमागे पाहू शकता. एक अबिफॉलला जातो आणि एक मंडलपट्टीला जातो. तर मंडलपट्टीला जाण्यासाठी आपल्याला इथे असे 4x4 व्हेकल आपल्याला करावे लागतात, ज्याचं तिकीट अराउंड 2500 ते 3000 रुपयापर्यंत ते घेतात. एका जीपमध्ये 5 माणसे जातात. तर आपण हे तिकीट काढून आपण जाऊयात आता जीपमध्ये. चला तर मग. तर मित्रांनो, त्या जंक्शन पासून जो आपला मंडलपट्ट्याचा पॉइंट आहे तो जवळपास 20 किलोमीटर लांबीचा आहे. आणि तुम्ही जर पाहू शकता, हा जो रस्ता आहे 20 किलोमीटरचा रस्ता, तो अतिशय खडकाळ वगैरे आहे. रस्ता एकदम खराब आहे. तर त्यासाठी हे लोक रिकमेंड करतात की तुम्ही तुमचे प्रायव्हेट वाहन इकडे घेऊन येऊ नकात आणि इथे जे 4x4 जीप्स अवेलेबल आहेत त्या तुम्ही घ्या. थोडेसे पुढे आल्यानंतर आपण तिकीट काउंटर जवळ येऊन पोहोचतो, जिथे आपल्याला प्रत्येकी 50 रुपयांचे तिकीट घ्यावे लागते. इथून पुढचा प्रवास आपला खडतर असणार आहे. जवळपास 5 ते 6 किलोमीटर लांबीचा हा प्रवास खरंच ऑफ रोडिंग काय असतं याची जाणीव करून देतो. This is not road. Bumpy, bumpy, humpy, dumpy. Probably should come with a car that has sunroof. Yeah, what's the view? Worth the watch. जसं तुम्ही पाहू शकता, हा रोड किती स्टीप आणि दगडधोंड्याचा आहे. येथे आपल्याला 4x4 आणि चांगले ड्रायव्हिंग स्किल असल्याशिवाय गाडी चालवणे अवघड आहे. आपण आता येऊन पोहोचतो मंडलपट्टी व्ह्यूच्या गेट पाशी.
तर मित्रांनो, एमबी जंक्शन पासून आपण आता मंडलपट्टीचे जे शिखर आहेत त्याच्या खाली आलो आहोत. तुम्ही ते पाठीमागे माझ्या पार्किंग वगैरे पाहू शकतात. तर इथेच गाड्या पार्क करून आपल्याला त्या डोंगरावर जायचं आहे. इथेच पार्किंगमध्ये तुम्हाला पाठीमागे इथे वॉशरूमची सोय देखील करण्यात आलेली आहे. तर आपण आता डिसेंट स्टार्ट करायला चालू करूयात. चला तर मग मित्रांनो, जिथे आपली पार्किंग आहे तिथं आपल्याला पाणी वगैरे पिऊन जायचं आहे. वरती प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे काही अलाउड नाहीये, तुम्ही हे लक्षात ठेवा. वरती टॉपवर जाण्यासाठी एक 5 ते 10 मिनिटाचा रस्ता आहे. अशी चढणच आहे, पण जाऊयात. आपण आता व्ह्यू पॉइंट जवळपास पोहोचलेलोच आहोत. माझ्या पाठीमागे तुम्ही हा व्ह्यू पाहू शकता. मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, या परिसरातून आपण व्ह्यू पाहू शकतो, पण व्ह्यू पाहण्यासाठी एक खास असा एक मजली कठडा तयार करण्यात आलेला आहे. तिकडे वर जाऊन पण आपण एकदा व्ह्यू पाहूयात कसा दिसतो. खूप अमेझिंग व्ह्यू दिसतोय आपल्याला. इथे स्थानिकांकडून कळाले इथे बऱ्याच चित्रपटांच्या शूटिंग देखील होतात. आता जरी दुपारचा टाइम असला तरी सनराईज आणि सनसेटला इथला नजारा खरंच अप्रतिम असणार आहे. खाली थोड्याशा पायऱ्या उतरून आपल्याला आणखीन एक व्ह्यू पॉइंट पाहायला मिळतो. तिथे आपण जाऊयात. असा हा मंडलपट्टीचा व्ह्यू पॉइंट आहे. कूर्गमध्ये आल्यानंतर इथे भेट द्यायला विसरू नका. खाली ॲबे हॉल जंक्शनला आल्यानंतर आपल्याला बरीचशी शॉपिंगची दुकाने पाहायला मिळतात. येथे तुम्ही कूर्ग आणि कर्नाटकांमधील स्पेशल मसाले, हँडक्राफ्टच्या शोभवस्तू, तसेच येथील स्पेशल मातीची भांडी आणि दगडी खलबत्ते खरेदी करू शकता. तसेच कूर्ग भागात फेमस असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रूट वाईनची देखील टेस्ट करू शकता. मंडलपट्टीचा व्ह्यू पॉइंट पाहिल्यानंतर आपण आता जाणार आहोत जवळपास 50 किलोमीटरवर असणाऱ्या हरंगी एलिफंट अँड ट्री कॅम्पला भेट द्यायला. रस्ते थोडे अरुंद आहेत, पण दोन्ही बाजूंनी भरपूर हिरवाई आणि ताज्या हवेने मन अगदी प्रसन्न होते. कूर्गच्या जंगलाचा हा एक वेगळाच अनुभव आहे. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलो आहोत हरंगी एलिफंट अँड ट्री कॅम्पला. चला तर आज जाऊन आपण आता तिकीट काढूयात. कॅम्पची वेळ सकाळी 9 ते 11 आणि सायंकाळी 4 ते 6 अशी आहे. हे प्रत्येकी 50 रुपयांचे तिकीट आहे. येथे आपल्याला बोटिंग करता येते, तसेच सनसेट व्ह्यू पॉइंट देखील आहे आणि एलिफंट कॅम्प हे सर्व पॉइंट जवळपास 500 मीटर अंतरावर आहेत. आणि आपल्याला येथेच पिकअप अँड ड्रॉपची सुविधा देखील पाहायला मिळते, ज्यासाठी प्रत्येकी 20 रुपये आकारण्यात येतात. तर मित्रांनो, तिकीट काढून आपण आता एलिफंट कॅम्पच्या दिशेने निघालेलो आहोत. माझ्यासोबत माझा चेन्नईचा कलिग आहे, माझा फ्रेंड आहे जवळचा, सोमेश्वरम स्वामीनाथन. सोमेश, से हाय टू माय ऑडियन्स प्लीज. Hey, hi. Please do subscribe and support this guy. Thank you. या तर मित्रांनो, आपल्याला एक मोठा कोळी पाहायला मिळतो इथे. कॅन यू सी? तुम्हाला जर दिसत असेल कॅमेरामध्ये तर त्याचं नेट सुद्धा पाहायला भेटते आपल्याला. आता आपण येऊन पोहोचतो सनसेट व्ह्यू पॉइंटला, जिथे खूप लोक आवर्जून सनसेट पाहण्यासाठी तसेच बोटिंगचा आनंद घेण्यासाठी येतात. परिसरात आपल्याला ट्री कॅम्प देखील पाहायला मिळतो. काही झाडांवर लाकडी प्लॅटफॉर्म्स आणि ट्री हाऊसेस बांधलेले दिसतात. तेथून तुम्ही सूर्योदयाचा आनंद घेऊ शकता. सनसेट पॉइंट पाहिल्यानंतर आपण आता या हत्तीच्या कॅम्पकडे जाणार आहोत. एलिफंट कॅम्प जवळच आहे. चला तर मग. कर्नाटक फॉरेस्ट डिपार्टमेंटने एक खास उपक्रम राबवला आहे, ज्यामध्ये हत्तींचे संगोपन केले जाते, त्यांची काळजी घेतली जाते आणि त्यांना प्रशिक्षण दिले जाते. येथे तुम्हाला हत्ती अगदी जवळून पाहायला मिळतात. येथे आपल्याला छोटे मोठे, तरुण आणि वृद्ध हत्ती पाहायला मिळतात.
सर्व हत्ती अगदी शांत आणि महत्वाच्या देखरेखीखाली असतात. येथे त्यांना आंघोळ घालतात, खाऊ देतात आणि त्यांच्या आरोग्याची काळजी देखील घेतली जाते. Elder blind. Oh, 60 to 70 years old. Both are blind. 62 and 70. Yes, yes. Both are blind. Both are blind. मित्रांनो, हे दोन्ही जे हत्ती आहेत ते आंधळे आहेत. 60 ते 70 त्यांची एज आहे. ओके. हाऊ मच? 50 रुपीज. तुम्ही 50 रुपयांमध्ये त्यांना हा गवताचा खाऊ घालू शकता. मित्रांनो, हरंगी एलिफंट कॅम्पचा सुंदर अनुभव घेतल्यानंतर आपण आता जात आहोत एका शांत आणि आध्यात्मिक ठिकाणी, म्हणजेच नाम ड्रोलिंग मॉनेस्ट्री, ज्याला गोल्डन टेम्पल असे देखील म्हणतात. हे ठिकाण कुर्गमधील बायलाकुप्पे गावात आहे, जे भारतातील सर्वात मोठ्या तिबेटी वसाहतींपैकी एक आहे. आता आपण येऊन पोहोचलो आहोत नामड्रोलिंग मॉनेस्ट्रीच्या प्रवेशद्वारापाशी. सुवर्ण छप्पर असलेलं हे मंदिर दुरूनच चमकतं, म्हणूनच येथे येणारे लोक याला गोल्डन टेम्पल म्हणतात. मंदिराचा परिसर खूप अवाढव्य आहे. परिसरातील शांतता आणि पक्ष्यांचा किलबिलाट मन अगदी प्रसन्न करतो. इथेच एक बौद्ध भिक्खू मंडला आर्ट काढताना दिसले. मॉनेस्ट्रीचा परिसर पाहून अगदी चीन, भूटान, तिबेटला आल्यासारखे वाटते. इथे प्रवेश करताच आपल्याला तिबेटी संस्कृतीची शांतता आणि सकारात्मकता जाणवते. मंदिराच्या आत 3 प्रचंड सुवर्ण बुद्ध मूर्ती आहेत. गुरु पद्मसंभव, बुद्ध आणि अमतियास. या मूर्तींची उंची आणि त्यांचं तेज डोळे दिपवणारं आहे. आपण काही क्षण निवांत बसलो की मन अगदी स्थिर होतं. भिंतींवर तिबेटी कलेची सुशोभित चित्रे आहेत. प्रत्येक चित्र एक आध्यात्मिक कथा सांगतं. हे फक्त मंदिर नाही, तर एक जिवंत संस्कृतीचं दर्शन आहे. तर मित्रांनो, कुर्गमधील आजचा आपला प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदाच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.